कुत्ता भी अपनी गली में शेर होता है. हे वाक्य आपण कधी ना कधी कुठल्या पिक्चरच्या माध्यमातून किंवा इकडे-तिकडे मित्रांच्या उठण्या-बसण्यामध्ये ऐकलेलं असेल. कारण एखादी घटना अशी घडून जाते, की एखादा भाग असतो, या भागामध्ये एखादी अनोळखी व्यक्ती तिथे गेलेली असते. पर्यटनाच्या माध्यमातून गेलेली असेल किंवा काही खरेदीच्या निमित्ताने गेली असेल आणि अशा ठिकाणी त्या स्थानिक रहिवासी असतात, स्थानिक रहिवाशांची मुलं असतात, तरुण मुलं असतात किंवा शक्यतो तरुणच मुलं असं म्हणावं लागेल. कारण ही जी तरुण मुलं असतात यांच्यामध्ये यांचं जे रक्त असतं हे सळसळतं असतं आणि जर का एखादी घटना त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये घडली, तर मात्र ही सगळी टपोरी मित्रमंडळी एकत्र येत असतात आणि समोरच्या एकट्या पडलेल्या किंवा दोघा-तिघांवरती झुंडीने हमला करतात आणि हे हमला करत असताना त्यांना या गोष्टीची कल्पना आलेली नसते, की पुढे जाऊन त्यांना जे काही सहन करावं लागणार आहे. कारण त्यांचं जे संपूर्ण करिअर आहे, हे संपूर्ण करिअर बरबाद होणार असतं. त्याचबरोबर समोरची जी व्यक्ती आहे, जी एकटी पडलेली आहे, ती मात्र हकनाक जीवानीशी मरण पावलेली असते. अशीच घटना आपण बघणार आहोत. आपल्या पुण्यामध्ये लोणावळा हा भाग आहे. याच्यामध्ये एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण जगभरातून असंख्य भाविक येत असतात. याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरीमधला गुहागर तालुका याच्यामधलं अडूर कोंड कारोळ नावाचं गाव आहे. याच्यामध्ये कमलेश धोपावकर नावाची एक गृहस्थ राहत आहेत. त्यांचं वय वर्ष आहे साधारणपणे 45 आणि ते एका बंदरावरती काम करत आहेत. करंजा नावाचं एक बंदर आहे. या बंदरावरती ते काम करत आहेत आणि तिथे काम करत असताना आता येणाऱ्या काळामध्ये पावसाळा येत आहे. त्याच्यामुळे दक्षतेचा इशारा संपूर्ण मच्छीमार बांधवांना दिलेला आहे आणि हे एका बोटीवरती काम करत आहेत. त्याच्यामुळे या बोटीचा जे मालक आहेत यांनी ठरवलं आहे, की आपली जी कुलस्वामिनी आहे एकविरा आई, या एकविरा आईच्या दर्शनाला जायचं आहे आणि तसंही आता सध्या हवामानाचा अंदाज लागत नसल्यामुळे त्यांना शासनाकडून बोटिंग करण्यासाठी किंवा मच्छीमारी करण्यासाठी बंदी घातलेली आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी एकविरा आईच्या दर्शनासाठी मोकळ्या वेळेत जाऊन येऊया असं ठरवल्यामुळे सगळे जे मित्रमंडळी आहेत, कमलेश धोपावकर आणि इतर काही मंडळी, दोघं-तिघं मंडळी एक भाड्याने गाडी घेतलेली आहे आणि या गाडीमध्ये ते प्रवास करतात. लोणावळ्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी एक फार्म हाऊस भाड्याने घेतलंय आणि फार्म हाऊसवरती आपले कपडे वगैरे इतर सामान ठेवून मग ते एकविरा आईच्या डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली आहे. तिथे दर्शन घेतलंय आणि पुन्हा एकदा ते त्या फार्म हाऊसवरती आलेले आहेत. फार्म हाऊसवरती जेवण-खाण त्यांनी केलंय आणि गाडीला त्यांनी स्टार्टर मारलेला आहे. कारण त्यांना पुन्हा एकदा आपल्या घराकडे सगळ्यांना जायचं होतं आणि गाडी वळवताना तिथले स्थानिक रहिवाशांपैकी काही 3-4 तरुण मुलं तिथे उपस्थित होती आणि त्यांचा आणि कमलेश धोपावकर यांच्या गाडीमध्ये असलेले 2-3 मंडळी यांचा वाद झालेला आहे. या फार्म हाऊसचे मालक यांनी तिथं मध्यस्थी केलेली आहे. कारण अ, कोणी ना कोणी समजदार असावं लागतं, कोणीतरी समजदारीची भूमिका घ्यावी लागत असते. अशा वेळेला मग फार्म हाऊसचे मालक यांनी हा वाद सोडवला आहे आणि ते आपापल्या कामाला निघून गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूला कमलेश धोपावकर यांची गाडी स्टार्ट झालेली आहे आणि आता कोकणाच्या दिशेने किंवा रत्नागिरीच्या दिशेने जायला सुरुवात केलेली आहे. 15 मिनिटाच्या अंतरावरती गाडी जाते न जाते तोच 9-10 मुलांच्या टोळक्याने त्यांची जी वाहन आहे त्यांची गाडी अडवलेली आहे. आता हे देखील थांबलेले आहेत. तिथे गेल्यानंतर या तरुणांपैकी एकाने येऊन त्यांच्या गाडीची चावी काढून घेतलेली आहे. आता हे जे 9 तरुण होते यांच्या हातामध्ये रॉड होते, लाकडी दांडकी होती. यांच्या सहाय्याने कमलेश धोपावकर आणि त्यांचे जे अन्य मित्र आहेत यांच्यावरती त्यांनी हल्ला केलेला आहे. परंतु कमलेश धोपावकर यांच्या डोक्यामध्ये रॉड बसलेला आहे आणि हा रॉड इतका वरमी बसला की ते जागच्या जागी खाली कोसळलेला आहे. त्यांच्या अन्य 2 मित्रांपैकी एका मित्राचा हात जायबंदी झालेला आहे आणि दुसऱ्या मित्राला देखील गंभीर मारहाण झालेली आहे. आता तिथला आरडाओरडा ऐकून जे इतर मंडळी आहेत ही जमा होण्याच्या आतमध्येच हे जे 9 हल्लेखोर तरुण आहेत, या तरुणांनी तिथून पळ काढलेला आहे. आता कुणीतरी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून घेतलेली आहे आणि या तिन्ही मंडळींना दवाखान्यामध्ये भरती केलेले आहे. परंतु कमलेश धोपावकर यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवलेला आहे. इतर त्यांचे जे मित्र आहेत यांच्यावरती मलमपट्टी करून किंवा योग्य ते उपचार करून त्यांना रवाना केलेला आहे. कमलेश धोपावकर यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार सुद्धा झालेले आहेत. 9 हल्लेखोरांपैकी 4 हल्लेखोरांना अटक केलेली आहे. 5 हल्लेखोरांना अटक करणं बाकी आहे. आता यांना अटक होईल, यांना योग्य ती शिक्षा होईल, यांच्या करिअरवरती परिणाम देखील नक्की होईल. परंतु आता जे कमलेश धोपावकर हे एक गरीब कुटुंबातून येणारे व्यक्ती, एक मच्छीमार बांधव यांच्या घराला मात्र कायमस्वरूपी जो मुख्य आधार आहे हा गमवावा लागलेला आहे. आता या माध्यमातून आपण शिकायचं काय, समजून काय घ्यायचं की आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, आपण प्रवास करत असतो. प्रत्येक व्यक्ती हा प्रवास
च्या दरम्यान कधी ना कधीतरी त्याच्यावरती ही वेळ येतच असते. आपल्या अवतीभोवती अशा स्वरूपाचे प्रसंग घडत असतात. परंतु प्रत्येक व्यक्तीने राग डोक्यात घालून घेण्यापेक्षा आपण त्यावेळेला लेट गो अशा स्वरूपाची भूमिका घेतली पाहिजे. कोणीतरी जर का नमतं घेतलं, कोणीतरी जर का सॉरी म्हटलं, तर मात्र अशा स्वरूपाच्या ज्या घटना आहेत, ह्या टळू शकतात. या संदर्भामध्ये आपलं म्हणणं काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत मात्र काळजी घ्या. धन्यवाद.